आज खूप मोठी गडबड झालेली. अशी तर माझ्या आयुष्यामध्ये गडबड गोंधळीची काही कमी नसते, पण आज तर खूपच मोठी झालेली. आज ना सकाळी मी लॅपटॉप ओपन करायला घेतलं, बट तो ओपनच होत नव्हता. म्हणजे त्याला ओपन करायला गेलं ना, त्याची पूर्ण स्क्रीन बाहेर येत होती आणि मला इतकी जास्त भीती वाटायला लागली, कारण की ही माझी फर्स्ट इन्व्हेस्टमेंट होती आणि तिचं जर असं हाल होतं, तर मग खूप खूप घाबरली होती. मग मी दीदीला सांगितलं आणि नंतर आम्ही दोघींनी जाण्याचा प्लॅन केला मम्माला न सांगता. पण तिने नंतर जाण्याच्या वेळेस ज्यावेळेस मी म्हणत होते, की कसं होईल, काय होईल, ती मम्माला एकदम असं खोलून सांगत होती. तर मी पटकन काय केलं, लॅपटॉप ठेवून दिलं. म्हटलं मम्मा आणखीन रागवेल, त्याच्यापेक्षा आपण लवकर निघून जाऊ. आम्ही गेलो निराला बाजारच्या डेलच्या शोरूमला आणि त्या दादांनी सांगितलं की सगळं रिपेअर तर होणार, पण याचा खर्च येणार 4500 नियर अबाउट. म्हणजे काहीच न करता 4500 मला चुना लागला. आणि मग म्हटलं की स्वतःला खुश करण्यासाठी काहीतरी घेऊ, तर त्याला आणखी 4500 घातली आणि ही नोट पिन घेतली. आणि हा, आपल्या सिरीजचा आज आहे डे 2 आणि आज आपण बनवणार आहे कैरीची चटणी. कैरीचा आता सध्या सीझन चालू आहे, तर असं होतं की आता कैरीपासून मी नेमकं काय काय बनवू, कारण इतक्या सगळ्या गोष्टी आहे आणि कैरी तर माझी एकदम फेवरेट आहे. याची एकदम सिंपल प्रोसेस आहे. कैरीला आपल्याला सगळ्यात पहिले शिलून घ्यायचं आहे, नंतर छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मिरची आणि लसूण भाजून घ्यायचं आहे आणि सगळं मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये कोथिंबीर आणि मीठसुद्धा ॲड करून ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर थोडंसं तेल, जिरं, मोहरी टाकून त्या चटणीला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि ही रेडी होऊन जाते. आणि आता वेळ होती टेस्ट करण्याची. मी कैरी अगोदर थोडीशी खाऊन बघितलेली, आंबट होती, म्हणून मला तेच वाटत होतं की आंबट होईल आणि तेच झालेलं. खूप आंबट झालेली.